नंदुरबार लोकसभेत काँग्रेस पक्षाचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे प्रचंड बहुमतांनी निवडून आल्याने नवापूर शहरात नवापूर तालुका काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी भाजपचे खासदार डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड बहुमतांनी पराभूत करत त्यांचा आनंदोत्सव नवापूर शहरातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जल्लोष साजरा केला। यावेळी आमदार शिरीष नाईक, माजी नगराध्यक्ष दामो बिराडे, माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया, पंचायत समिती सदस्य राजेश गावित, जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, जालमसिंग गावित, सोहेल बलेसरिया, जगदीश पाटील, विकी बिराडे, फरीद पठाण, अनिल वारुडे, फारुख शाह, दीपक वसावे, फैजल शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी आरिफ मंसूरी, रहमत खा पठाण, इम्तियाज वालोडिया, इब्राहिम बलेसरिया, फिरोज पालावाला, मोहम्मदजी मुल्ला, प्रवीण गावित, विजय सैन, सुभाष कुंभार, तोसिफ ट्रासवाला, अमजद पठाण आदी उपस्थित होते। निवडणुकीचा निकाल आपल्या सर्वांच्या हाती आलेला आहे। ज्यांनी नंदुरबार मतदारसंघ आपला हा बालेकिल्ला आहे असं वारंवार समजत होते, परंतु या नंदुरबार जिल्ह्याचा कुठलाही विकास भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेला नव्हता। प्रचंड अशी या मतदारसंघामध्ये हिना गावित यांच्या विरोधात लाट होती, म्हणून या नंदुरबार मतदारसंघातून गोवाल पाडवी या नवख्या उमेदवाराला, तरुण उमेदवाराला आणि सुशिक्षित उमेदवाराला या नंदुरबार मतदारसंघातील नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून आणलेले आहे। सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीचं त्यांना फळ मिळालेलं आहे, म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो।